जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. वाटणं ही एका क्रांतीची सुरुवात असते. नाहीतर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आमचं चाललेलंच आहे की बाप मेला की कावळ्याच्या रूपाने येतो. पुन्हा जर बाप मेल्यावर कावळ्याच्या रूपाने, एखादा कोकऱ्याच्या रूपाने काय येत नाही, एखादा मोराच्या रूपाने यावा, तो सगळ्यांना कावळ्याच्या रूपाने. आणि कावळ्यानं खाल्लं की बापानं खाल्लं. एका बाजूला हे सांगितलं, दुसऱ्या बाजूला काय सांगितलं, माणूस मेला पुण्यवान असला की स्वर्गात गेला, पापी असला की नरकात गेला. मग कावळ्याच्या रूपाने कुठून आला? दोन्ही नाही झाला तर मोक्षाला गेला, मग कावळ्याच्या रूपाने कुठला आला? गरुड पुराण नावाचं एक पुराण आहे. अनेक पुराण जशी तयार केली तर त्यातलं एक गरुड पुराण आहे. त्या गरुड पुराणामध्ये आपल्या सगळ्या भाकरकथा असतात, ज्याच्याप्रमाणे आपण वाचतो त्याच्यामध्ये उत्तर क्रिया करणाऱ्या ब्राह्मणाला चटई द्यायची, छत्री द्यायची, चपला द्यायच्या, शिदा बांधून द्यायचा. माझ्या विद्वानांना काय केलं होतं की राजा असं म्हणतो की माझ्या आई मरायला टेकली होती आणि तिला आंबा खायचा होता, आणि आंबा खायचा होता ना, आंब्याचा सीझन नव्हता, म्हणजे न खाताच मी आंबा करत. मग त्यांना विद्वानांना बोलवलं पंडितांना आणि विचारलं की माझ्या आईची इच्छा अपुरी राहिली, मी काय करू? ते म्हणजे 108 ब्राह्मणांना सोन्याचा आंबा दान करा, म्हणजे तुमच्या आईला स्वर्गात आंबा मिळेल. ते बघितलं त्यांना ब्राह्मण. मग एक 15 दिवस जाऊ दिले. त्यांना म्हणला माझ्या पण आईची इच्छा पूर्ण झालेली नाही, ती मला पूर्ण करायची. तर जे 108 होते ना त्या सगळ्यांनी माझ्या घरला या. सगळे घरला आले, बसले. मग कशी इच्छा पूर्ण होते, ब्राह्मणाच्या तोंडाने देव कसा खात असतो, हे सगळं सांगून झालं. मग तोपर्यंत त्यांना म्हणलं झाली का तयारी? झाली म्हणले. मग तापलेल्या सळ्या घेऊन नोकर आलेले. आणि माझ्या आईच्या पोटात असा गोळा झाला होता आणि वैद्याने सांगितलं जरा डाग दिलं तर बरा होईल. त्यांच्या घरात देवाला नसेल असं मी मानतो, पण उरलेल्या देवाऱ्यामध्ये ब्रह्मदेव आहे काय? कोणी ब्रह्मदेवाची मूर्ती, ब्रह्मदेवाची देऊळ बघितलं काय? बरं इंद्राचं देऊळ आहे काय तरी कुंडूर मध्ये? बरं जत मध्ये आहे काय? मुंबईत आहे काय? नाही नव्हता. मग कसं सांगितलं तुम्ही देव आहे? तुमच्या पुस्तकात देव आहे, ते आमच्या देवाऱ्यात नाही, आणि आमच्या देवाऱ्यात तुमच्या पुस्तकात नाही. म्हणजे हे काहीतरी घोटाळा चाललाय की नाही? पण मी नागपूरमध्ये होतो आणि नागपूरमध्ये माझ्या समोर जे होते त्यामध्ये काही RSSचे होते किंवा हिंदुत्ववादी होते. आणि मग मी नेहमीप्रमाणे सांगत होतो की विश्व कुणी निर्माण केलं? हे जग ब्रह्मदेवानं निर्माण केलं असं आम्हाला सांगितलंय ना. का विश्व ब्रह्मदेवानं निर्माण केलं. ब्रह्मदेव कोणी जन्माला आला? तर कमळात जन्माला आला. कमळ कुठनं आलं? तर विष्णूच्या पोटातनं आलं. विष्णू त्याला काय करत होता? तर सापावर झोपला होता आणि लक्ष्मीचे पाय खेळत होता. मग साप कुठं होता? तर समुद्राच्या तळाशी होता. समुद्राच्या तळ कशाचा होता? तर पृथ्वीचा होता. मग ब्रह्मदेवानं काय निर्माण केलं? प्राणी आहेत, वनस्पती आहे, विष्णू आहे. मग ब्रह्मदेवानं विष्णू निर्माण केलं म्हणजे काय निर्माण केलं? एवढा सुद्धा विचार आम्ही करत नाही, त्याची भीती वाटते. तुमचे सगळे देव म्हणलं आमच्या बुद्धधाराच्या नंतरचे आहे. विष्णू असू दे, राम असू दे, कृष्ण असू दे, सगळेच देव काम करण्याच्या नंतरचे आहे. नाहीतर त्या अगोदरचे असते तर नागरे असतील नाही. त्यानं कापड घातलंय म्हणल्यावर कापड असं की आधी कापूस पिकवणारा शेतकरी पाहिजे, तो विणणारा विणकर पाहिजे, रंगवणारा पाहिजे, शिवणारा पाहिजे. ते नसताना देव नसणार आहेत. मग देव कोण निर्माण केले? आधी आम्ही तयार झालो, आम्ही कामं करायला सुरुवात केली. मग आमच्या कामांच्या नंतर आम्हाला फावल्या वेळात देव पाहिजे असं काहीतरी लोकांनी, काही स्वार्थी लोकांनी सांगितलं. नाही तर सगळेच देव मागे राहिले असे ना. याचा अर्थ आपल्याला समजू नये याच्यासाठी निरनिराळ्या ज्या गुंड्या केल्या जातात आणि आता सुद्धा चालले ना.
त्याची पुढे गंमत काय आहे की आता जोडीला आता देव नाही चालत, देवाची पावर कमी झाली. तेव्हा आता बुवा आणि महाराज जो शिकवायला येतो त्याला नमस्कार राम रहीम असायचा. आणि स्वामी समर्थ आहेच, स्वामी समर्थ आहे. काही घरामध्ये गजानन महाराज आहे. आमचा एक प्राध्यापक आहे, त्याच्या घरामध्ये मोठा गजानन महाराज होता. ते पोरानं विचारलं, बाबा हे कोण आहे? बाबा म्हणजे गजानन महाराज आहे. मग गजानन महाराज कोण होते? गजानन महाराज संत होते. बाबा संत म्हणजे चांगलं असतंय काय? बाबा म्हणजे संत म्हणजे चांगलं असतंय. मग गजानन महाराजांच्या हातात काय आहे? म्हणजे चिलीम आहे. चिलमीत काय आहे? गांजा आहे. मग बाबा आपल्या घरात गांजा का मारायला? चांगल्या माणसाला एक ना चांगल्या माणसाला मागायला नको. गांजा उठणारा माणूस माझ्या घरात असावा आणि तिची मी पूजा करावी, मग देवाच काय करायचं? देव असतो ना आणखी विषयाचा बायका जास्त आता लागतात. नवऱ्याने 2 बायका केल्या चालत का आपल्याला? मग तुम्ही काय देऊन 2 देव घेऊन बसलाय? 2, 4, 10, 25. आणि मग ह्या सगळ्या याच्यामधलं ही जी विघटन चाललंय, माझी काय हरकत नाही कोणी कुणाला नमस्कार करायला. माझी हरकत याच्यासाठी आहे की डोळे तिकडं लावले की अंगावरचं कापड फाटलेलं लक्षात येत नाही. काय माझी परिस्थिती चालली हे लक्षात येत नाही. भिकेवर लागायची पाळी त्या 1500 रुपये म्हणजे ठीक आहे की नाही? 1500 रुपये देण्यापेक्षा रोज काम द्या की. तुमच्या भागात मला माहित नाही, पण भांगड्याला 250 रुपये तर असेल, बरोबर आहे? मग माझ्या भांड्याला एवढे पैसे द्या रोजचे. 1972 साली हा प्रश्न आला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दुष्काळाचा प्रश्न घातला आणि त्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं होतं की आपण लोकांना पैसे वाटूया, फुकट धान्य वाटूया, म्हणजे लोक जगतील. चांगला विचार आहे की नाही? यशवंतराव चव्हाण म्हटलं त्यावेळेला की भारतीय संविधानामध्ये अशा गोष्टी वाटायला बंदी आहे. कलम 39, 40, 41 आणि 42 संविधानामधलं पहिलं कलम 39 सांगतं या देशातल्या सगळ्या संपत्तीवर सगळ्या लोकांचा अधिकार आहे आणि त्याचं समान वाटप करणं ही सरकारची जबाबदारी. झाली का? झाली असती तर गरिबी राहिली असती का? सगळ्यांनाच सगळी संपत्ती वाटून दिली असती देशाची तर गरिबी राहिली नसती. हे केलेलं नाही. 40 मध्ये आणि 41 मध्ये ऐन वेळेला ज्यांना मदत लागते त्यांना करायची आहे आणि कुणाला करायची ते लिहिलेलं आहे. अपंगांना आणि वृद्धांना फक्त सरकार अशा प्रकारचे पैसे देऊ शकतं. म्हणजे कायदा मोडून हे चाललेलं आहे. कशासाठी? तर मतं मिळवण्यासाठी. बरं 1500 रुपये द्यायचे, घरात 2 मोबाईल. कारण पोरग शाळेत जाताना म्हणतंय ते आता आम्हाला ऑनलाईन शिकायला सांगितलंय. बरं ऐकलं की मोबाईल, बाप लांब कामाला जातो त्याचा एक मोबाईल, 3 मोबाईलचे चार्जेस 5 × 15, 1500 रुपये गेले की. मग काय दिलं तुम्हाला? आता ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करतो, हे बौद्ध नावाची नवीन जात तयार झालेलं लक्षात आहे. मनापासून सगळ्यांनी ठरवायला पाहिजे नको, आणि ठरवत नाही तो वागत नाही त्याला सांगायला पाहिजे नको. आता ह्यातले सुद्धा लोक, म्हणजे मध्ये मी आज मागे चौकडी सांगत होतो, भरते 5000 रुपये मागत होते वास्तुशांती करायला. मग ते कार्यकर्ते माझे होते, त्यांनी बोलवलं मला ते भरते काय म्हणतात बघा म्हणून. त्यांना विचारलं तुम्ही बौद्ध आहे का? म्हणजे शंका काय म्हणते, हे जीवन धारण केलेलं की नाही, आणि PhD केली मी. पुन्हा विचारलं तुम्ही बौद्ध आहे काय? म्हणून आहे. बर, मग बौद्ध धर्मामध्ये वास्तुशांती आहे काय? नाही. मग तुम्ही वास्तुशांती का करायला आलाय? बरं, बौद्ध धर्मामध्ये भंतेला दक्षिणा घ्यायची परवानगी आहे का? नाही.
भिक्खूने काय करायचंय? न विचार करता, न मोजता, न ठरवता 5 घरामध्ये जायचंय आणि जे मिळेल तेच काय काय. असं भंते नसतील वाजत तर आपण त्या भंतेला मागायला सांगायला पाहिजे. नको, तू तो धर्म सांगू नकोस, खरा धर्म आहे ते सांग. दुसरं, मी त्रिसरा आणि पंचशील म्हटल्यानंतर मला पुण्य मिळतं काय? मी ज्ञानेश्वरीचं पालन केल्यावर मला पुण्य मिळतं काय? जर हे मिळत नसेल तर मी का करायला लागलोय? असतं काय? स्वर्ग असतो काय? नरक असतो काय? भगवान बुद्धांच्याकडं त्याचा मालुंके पुत्र नावाचा एक शिष्य गेला आणि मालुंके पुत्र नावाचा शिष्य गेल्यानंतर मालुंके पुत्र असं म्हणतो, भगवान तुम्ही मला आत्ताच्या आत्ता सांगा, स्वर्ग आहे की नाही? माणूस मेल्यावर काय होतं? माणूस जन्माच्या अगोदर कुठं होता? पुण्य काय असतं आणि पाप काय असतं? बुद्ध शांतपणे म्हटले, मालुंके पुत्रा तू या आश्रमात आलास त्यावेळी मी काही तुला शब्द दिलाय का तुझ्या या प्रश्नांची उत्तर देणार म्हणून? त्यामुळे तुला सोडून जायचं असेल तर आपण जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ती ऐकून जा. गोष्ट काय आहे? एका रस्त्याने एक माणूस चाललेला असतो आणि कुठनं तरी एक बाण येतो आणि त्याच्या छातीत घुसतो. माणूस खाली पडतो आणि तडफडायला लागतो. लोक जमा होतात. कोणी म्हणतं पाणी पाजा, कोणी म्हणतं बाण काढा, कोणी म्हणतं वैद्याला बोलवा. तो माणूस म्हणतो ह्यात काही सुद्धा करू नका. आधी मला सांगा, हा बाण ब्राह्मणानं मारला का, क्षत्रियानं मारला का, वैश्यानं मारला का, शूद्रानं मारला? हा पूर्वेकडनं आला का, पश्चिमेकडनं आला, दक्षिणेकडनं आला का, उत्तरेकडनं आला? ह्याचा बाणाचा तो लोखंडाचा आहे का, पितळेचा आहे का, तांब्याचा आहे? त्याला लावलेली पिसं जी आहे ती गरुडाची आहे का गिधाडाची आहे? या प्रश्नांची उत्तर झाल्याशिवाय माझ्यावर उपचार करायचा नाही. गौतम बुद्ध म्हणतात, मालुंके पुत्रा तू काय करशील? मालुंके पुत्र म्हणतो की या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार पण नाहीत कदाचित, आणि लगेच तर मिळणारच नाही. माणूस म्हणून जाईल, माणूस जगणं महत्वाचं आहे. हा माणूस जगला पाहिजे, नंतर उत्तर शोधू. म्हणून तू तूच उत्तर दिलेस ना. स्वर्ग आहे की नाही, नरक आहे की नाही, मेल्यावर कुठं जातो, जन्मासाठी कुठं जातो, देव आहे की नाही, या प्रश्नाची उत्तर शोधायला हजारो वर्षांचा काळ पडलेला आहे. माझ्या पुढे प्रश्न आहे, आत्ता माणूस दुःखी आहे. माणसांचे प्रश्न माणसाला असायला पाहिजे. टाकलेला तुकडा खायला लागलं हे जनावरांचं दुःख आहे. पाण्यासाठी जग गेलेल्या लोकांना गाव सोडावं लागलं हे जनावरांचं दुःख आहे, कारण जनावर पाण्यासाठी गाव सोडतात. श्रीमंतांना मोठं हॉस्पिटल मिळतं आणि गरिबांना मरावं लागतं हॉस्पिटल विना. हे माणसाचं दुःख आहे की नाही? इंग्रजी शाळेमध्ये 18,000 दिवसा केला जातो. मुंबईमध्ये 1.5 लाख रुपये बालवाडी दिली आहे. 10वी झोपडपट्टीतल्या पोराला शाळा मिळत नाही, हे माणसाचं दुःख आहे. माझ्या शाळेमध्ये सर्वच्या सर्व शिक्षक नसतात, मंजूर असणारे पुरेसे शिक्षक नसतात, त्याची इमारत नीट नसते आणि पोरं नीट शिकत नाहीत, हे माझं दुःख आहे. शिकला तर त्याला नोकरी मिळत नाही, हे माझं दुःख आहे. शिकताना त्याला ज्ञान मिळत नाही, हे माझं दुःख आहे. रोजगाराचा अधिकार मिळत नाही, आरोग्याचा अधिकार मिळत नाही, हे माझं दुःख आहे. जर एका कुणाला माणसाला 60 वर्षापर्यंत काम केल्यावर पेन्शन मिळत असेल, मिळते की नाही? नोकरी करणाऱ्या सगळ्यांना पेन्शन मिळते, बरोबर? मामलेदारच्या शिपायाला सुद्धा पेन्शन मिळते की नाही? रिटायर झाल्यावर 2001 नंतर नाही, पण परवा मिळत होते ना. पण मी म्हणतो की ज्यांना पेन्शन मिळते ते देशप्रेमी होते आणि भांगलाला जाणारी बाई काही देशद्रोही होती. जसं तो 60 वर्षाचा झालेला आहे, ही बाई 60 वर्षाची झाल्यावर तिला पेन्शन नको. तो शेतकरी 60 वर्षाचा झाला त्याला पेन्शन नको. आणि नको म्हणत असाल तर कलम 21 आणि कलम 14 काय करायचं संविधानाच्या?
संविधानाचा कलम 21 असं सांगतं, प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. जनावरांची नव्हे, सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. आणि कलम सांगतं 14, स्टेट कॅनॉट डिनाय इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, म्हणजे न्यायापुढे सगळे समान आहेत. मग पेन्शन द्यायची असेल तर ती सगळ्यांना द्यावी लागेल. झाली लढाई आमची, त्याच्याबद्दल झाली का लढाई? डीजे आणायला का डॉल्बीवर मागवायचं जयंतीला, एवढीच आमची लढाई आता सध्या मर्यादित झाली. दुसरी गोष्ट, मागं फिरून बघायचं का नाही? ज्यांना आतापर्यंत मिळाल्या नोकऱ्या, त्यांनी नोकरी न लागणाऱ्यांच्या बुद्धीचा उपयोग करता येईल आणि त्यांना जगणे इतके पैसे देता येतील, अशी एखादी सामाजिक संस्था बाबासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या बौद्ध समाजामध्ये का होऊ नये? आणि बौद्ध समाजासाठी नाही, बाबासाहेबांची लढाई बौद्धांच्यासाठी नव्हती, महाराष्ट्रासाठी नव्हती. बाबासाहेबांची लढाई सगळ्यांच्यासाठी. म्हणून कलम 340 अगोदर येतं ओबीसीचं, मग एससीचं कलम 341 येतं आणि मग एसटीचं कलम 342 येतं. ही लढाई काय आहे ही नीटपणे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. ही लढाई कशासाठी समजावून घेतलं तर आत्ता का लढायचं आहे, कसं लढायचं आहे असं त्याचा अर्थ आहे की नाही? माणूस हा राजकीय प्राणी आहे. तुम्ही राजकारणाला सोडू शकता, राजकारण तुम्हाला सोडत नाही ना. तुम्हाला पाणी मिळत नाही हे सुद्धा राजकारण आहे. प्रत्येक जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी असला पाहिजे आणि पश्चिम भाग पाण्याचा असला पाहिजे, हे राजकारण आहे. कारण पश्चिम भागातल्या उसाला तोडायला पूर्व भागातले मजूर नाही मिळाले तर काय करणार? हे राजकारण आहे. 15% भांडी आणि कपडे वाटायचे, हे राजकारण आहे. माणूस शहाणा होईल आणि समर्थ होईल असं काही द्यायचं नाही आहे. कारण 15% एससी एसटी साठी खर्च करायचा असतो नाही. 1 वर्ष एससी एसटी साठी खर्च करायचा असतो, 1 वर्ष ओबीसी साठी करायचा असतो. ओबीसीला माहितच नाही. हे माहीत करून घेणं, माहीत करून घेण्यासाठी राजकारण समजणं आणि राजकारणामध्ये सहभागी होणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही कोण, मी सुरुवातीला जे सांगितलं तुम्हाला देवाच्या बाबतीमध्ये, इथं 2 लढाई आहेत. एक यज्ञामध्ये गाया, बैल, बकरी, कोंबडी मारून खाणारे ब्राह्मण, पूर्ण मांसाहारी असलेले, आणि त्यांच्या ग्रंथ अकोलाई सूत्रामध्येच लिहिलेलं आहे की बापाच्या श्राद्धाला बकर मारलं आणि ब्राह्मणांना जेवायला दिलं तर 1 वर्ष पितर तृप्त होता. गाय मारली आणि खायला घातली तर 100 वर्ष तृप्त होता. आणि म्हैस मारून खायला घातली तर अनंत काळापर्यंत पितर तृप्त होता. अशी एक संस्कृती. दुसरी संस्कृती अशी आहे की जे मी खातो ते माझ्या देवाला चालतं. त्याला वर्षभरात केव्हा ऐकलं तर चालतं. एक दिवस तर असा आहे तुमच्या गावात, सगळ्यांच्याच गावात असतो, आयुष्यात एकदाच जातो माणूस. त्याला कुठला आयुष्यात एकदाच जायला लागतं असा देव कुठला? त्याचं नाव आहे फळवा, हरपांढरी. लग्नाच्या वेळेला एकदा आलं की आयुष्यभरच प्रॉब्लेम नाही. पण देव कसे होते आमचे? जशी माणसं तसे देव. म्हणजे बाप मिळाल्याशिवाय आम्ही मिशी काढत नाही असं म्हणायचो. आमचे सगळे देव मिशावाले. खंडोबा मिशावाला आहे, ज्योतिबा मिशावाला आहे, सगळे मिशावाले. आणि ज्यांच्याकडे दाढी मिशाशी काही घेणं देणं नाही त्यांच्या सगळ्यांची दाढी मिशा एकदम साफ आहे. राम असू दे, कृष्ण असू दे, विष्णू असू दे. कोणाची दाढी वाटले? मग रेझर कुठलं होतं, नावी कुठला होतं एवढं सांगा. आम्ही मटण खातो, आमचे देव मटण खातात. आम्ही देवाला काय मागतो? पोरांना धंद्याला बरकत दे, रानात पीक येऊ दे, जनावर चांगली राहू दे आणि पोरं बाळ चांगली राहू दे. आता ही लोक परंपरा, यातनं तुमचं ब्राह्मणीकरण करायचं जर चाललं असेल
ओबीसीचं सगळ्यात जास्त, त्यानंतर बाकीच्यांचं. प्रत्येकाचे रोग वेगवेगळे. म्हणजे कुंभारामध्ये 14 जाती, महालामध्ये 13.5 आहेत. म्हणजे का 13 पूर्ण जाती आणि अक्षर खांब अर्धी जात. म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे मी कुणापेक्षा तरी मोठा आहे आणि माझ्या खालच्यावर मला अन्याय करता आला पाहिजे. आणि म्हणून आम्ही एकत्र येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश सगळ्या लोकांना दिलेला आहे. जे पिसलेले आहे, जे वंचित आहे, जे मागासलेले आहे. 53 साली आजारी होते खूप बाबासाहेब आणि श्याम हॉटेलमध्ये नागपूरमध्ये त्यांचं व्याख्यान ठेवलं कार्यकर्त्यांनी. श्याम हॉटेल नागपूरमध्ये निवडणुका होऊन गेल्या होत्या 51च्या. बाबासाहेब म्हणले मला खूप दुःख होते. आमचे लोक दुसऱ्याला मते देत नाहीत आणि दुसरे लोक आम्हाला मत देत नाहीत. लोकशाही अशी चालत नाही. दीर्घकाळच्या लढाईमध्ये आमच्या प्रश्नांच्या बरोबर राहतील अशा लोकांना बरोबर घेऊन चालायला शिकलं पाहिजे. कारण लोकशाहीला डोक्यांची संख्या करते, कोणाला किती डोकायची कळत नाही. बाबासाहेबांचं कुणी ऐकलं नाही ना. मग आत्ता आरपीआयचे आणि देश संघटनांची एकूण संख्या म्हणजे अधिकृत असणाऱ्या 49 संघटना. बाकीच्या त्याच्या संघटनाच नाही. आणि ओबीसीच्या सगळ्या संघटना वधूवर मिळाव्याच्या पलीकडे काही करत नाही. तुम्ही नाही मिळावा घेतला तर पोरं पुरी उडकून लग्न करणारच आहे तो. तुमच्यासाठी काही थांबणार आहेत का? पण त्याच्यावर पुढारीपणा चालू आहे, दंडा नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये, मीडियाच्या क्षेत्रामध्ये ब्राह्मणच आहे. अवर्ग अधिकाऱ्यांच्या मध्ये ब्राह्मणच आहे. वर्तमानपत्रामध्ये ब्राह्मणच आहे. श्रीमंतांच्या मध्ये ब्राह्मणच आहे. बँकांचे अधिकारी ब्राह्मण आहेत. हे सगळे गड काबीज करण्याची काय युद्धनीती आहे आपल्याकडं? काय करणार आहोत आपण? माणसं सुद्धा अशी झालेली बरं का, नाही दोघं नालायकच आहेत पुढारी, पण त्यातला एक आपल्या जातीचा आहे. मग जातीचा नाही गावला तर नाही बहुजन समाजात पाहिजे म्हणून निवडून आणला तुम्ही ना माणूस. तो कुठल्या प्रत्येक निवडणुकीला कुठं कुठं असतं हे नाही बघितलं. शिवराळ बोलल्याशिवाय सभा गाजवता येत नाही अशी ज्या देशात परिस्थिती होते त्या देशातली संस्कृती नष्ट झालेली असते आणि नव्या नैतिक राजकारणाची गरज असते. आणि हे राजकारण पहिल्यांदा स्त्रियांनी आणि तरुणांनी हातात घ्यावं लागेल. मला मुंबईमध्ये बोलताना एकदा लोक म्हणले, मी असं म्हटलं होतं की स्त्रिया जर सगळ्या अधिकारावर आल्या तर अर्धा भ्रष्टाचार कमी होतो. अर्धावर का सगळा नाही केलं. मित्र म्हणजे असं का म्हणलं तुम्ही अर्धा का कमी होतो? सगळा काय नाही, स्त्रिया भ्रष्ट होणार नाहीत, पैसे घेणार नाहीत, ह्याला काही पुरावा नाही म्हणलं. अशा अनेक स्त्रिया अधिकारी पैसे घेताना पकडले गेले. एकच गोष्ट आहे, माणसाला बाई पुरवून काम करून घेता येतं, बाईला नवरा म्हणून काम करून नाही घेता येत. म्हणजे अर्धा भ्रष्टाचार कमी होईल, अर्धा जीव जाईल. पण नैतिक राजकारणाची जी गरज असते, नैतिक राजकारणाची वैशिष्ट्य काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे मला कायदा माहित पाहिजे. दुसरी गोष्ट मला कायदा वापरता आला पाहिजे. तिसरी गोष्ट कुठं कुठला प्रश्न सुटतोय मला माहित पाहिजे आणि कुणी कुणाला अन्याय नाही केला पाहिजे याच्याशी माझी बांधिलकी पाहिजे. मग आभाळातलं पडणार आहे का नैतिक माणूस, नैतिक राजकारणी? नाही पडणार. एक शरद पवार खासदार, त्यांची मुलगी खासदार, अजित पवारांची बायको खासदार, अजित पवार आमदार, रोहित पवार आमदार, आता पार्थ पवार पण आमदार होईल. हे मी उदाहरण सांगितलं. कुठल्याही पक्षात गेला तरी बोंब आहे. मग आम्ही कुठे येणार? कांबळे, मोरे, कुंभार, सुतार, लोहार हे कधी जाणार जे आमचं सभागृह आहे?
हे आमचं सभागृह आहे, तिथं जाण्याचं राजकारण शिकावं लागतं आणि अडचण जर नैतिक असेल कुठलंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. मग रेव्हेन्यू खात्यातला असू दे, बँकेतला, प्रत्येक ठिकाणी पैसे खाणारी माणसं आणि दलाल माणसं बसलेली. मग पैसे न खाणारी माणसं तयार करणारी शाळा नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे बसल्यापैकी सगळ्या वर्गाची माणसं असतील, म्हणजे काही माध्यमिक शाळेत असतील, काही कॉलेज शिकलेली असतील, काही पोस्ट ग्रॅज्युएट झाले असतील, काही डॉक्टरेट झाले असतील. या सगळ्यामध्ये पहिली पासूनच्या अभ्यासक्रमामध्ये माणसासारखं नैतिक वागा असं कुठल्या सिलेबस मध्ये लिहिलेलं आहे? अभ्यासक्रम कुठले लिहिले माणसासारखं वागा म्हणून? मग कसा माणूस चांगला होणार? प्रत्येक शिक्षक म्हणून मी माझ्या विषयाचा अभ्यास करून शिकवलाय. माणूस व्हायला कोण शिकवणार? आणि माणूस व्हायला शिकवण्याची सुरुवात जी होती ती महावीरांनी केली होती, ती बुद्धांनी केली होती, नंतरच्या काळात ती बसवण्णांनी केलेली आहे. बसवण्णांचं सगळ्यात मोठं क्रांतिकारक काम काय आहे? तर त्यांनी जाती व्यवस्थेला डोक्यावरची पाया उभे करायला प्रयत्न केला. म्हणजे ते असं म्हणतात की जो कायक म्हणजे शरीर कष्ट करतो तो सर्वश्रेष्ठ आहे, आणि जो नुसते शब्द विकतो आणि पूजा करतो तो अस्पृश्य समजा आणि त्याला अस्पृश्यासारखं वागवा. आता इतर जे कायक आणि जात त्याचा भेद जो त्यांनी केला होता, म्हणजे आई आपल्या मुलाचं डोंगण होते म्हणून तिला काय भंगेश जात लागते काय? नाही, बरोबर आहे ना. धंदा आहे माझा, व्यवसाय आहे, आणि व्यवसाय आहे ते जगाचे निर्माते आहे. जगाचे निर्माते कोण? ताजमहाल कोणी बांधला? शहाजहानने बांधला सांगणार ना लोक. शहाजहान काय गवंडी होता? गवंडीच नसते, वडारच नसते तर ताजमहाल बांधला गेला असता काय? लाल किल्ला बांधला गेला असता काय? रायगड बांधला गेला असता काय? म्हणजे हे सगळं ऐतिहासिक तुम्ही तयार केलं, आम्ही राबणाऱ्या माणसांनी तयार केलं. माणसाने कपडे घातले असते का? गोष्टी नसता, साडी नसता, रंगारी नसता, शिवणारा शिल्पी नसता. तर जोपर्यंत कुंभार जन्मला नाही तोपर्यंत माणूस जनावरासारखं पाणी पित होता वड्याला तोंड लावून. पहिलं भांडण झाल्यावर तो माणूस झाला ना. मग जगाचे निर्माते कोण? आम्ही. संस्कृती निर्माते कोण? आम्ही. मग राजकारणामध्ये आम्ही का नाही? आम्हाला असं का वाटत नाही राजकारण सज्जनांचं काम असावं म्हणून? तर पुन्हा बसवण्णांच्या मार्गाने जावं लागेल, गांधीच्या मार्गाने जावं लागेल. महात्मा गांधी सांगत होते श्रम हे सगळ्यात महत्वाचं मूल्य. अस्पृश्यता निर्मूलन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्यापैकी बरेच विचारवंत माणसांचे प्रश्न सोडतात, आणि गांधी कसे आंबेडकरांच्या विरुद्ध होते आणि आंबेडकर कसे गांधींच्या विरुद्ध होते आणि काँग्रेसने त्यांच्यावर काय अन्याय केला याच्यावर सभा गाजवतात. हे समज कमी असण्याचं लक्षण आहे. 2-3 गोष्टी सांगून तुमचा पुढचा विचार तुम्ही करायचा आहे, कारण तुम्ही सगळे विचार लोक असणार लोक, बरोबर. हे 2 व्यक्ती आंबेडकर आणि गांधी 2 टोकावर उभे आहेत. एका माणसापुरता त्याचा स्वतःचा समाज अत्यंत लाचार आहे, तो गुलाम झाला आहे, तो बंड करून उठत नाही, हा राग आहे. म्हणून त्याला आपल्या समाजाला आक्रमक बनवायचं आहे, ही आंबेडकरांची भूमिका आहे. गांधींचं एक वाक्य आहे, अस्पृश्यता कुणी नष्ट करायची, जे पाळतात त्यांनी नष्ट करायची ना. म्हणजे सवर्ण आणि अस्पृश्यता नष्ट केल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट नाही होणार हो. म्हणून गांधींचं काम डोकं फिरलेल्या सवर्ण हिंदूंना समजावून सांगणं होतं, आणि आंबेडकरांचं काम गुलाम मनोवृत्तीच्या आपल्या लोकांना आक्रमक बनवणं होतं. हे दोन्ही कुलूप आणि किल्लीसारखं रिलेशन आहे. हे समजून न घेता आम्ही हेडगेवारला काही बोलणार नाही, आम्ही मोदीला काय बोलणार नाही,
दंगल करणाऱ्या ऑफिसरांना काही बोलणार नाही. आणि आम्ही गांधीबाई आंबेडकरांची भांडणं लावून काय करणार? केडर कॅम्प घेणार. आणि केडर कॅम्प मध्ये रस्त्यावर कोण काम करायचं? पुन्हा आमच्या जातीतला पोरगा जो हुशार होता, नोकरी नाही म्हणून डीएड करून बीए करून सेंट्रिंग वाल्याच्या हाताखाली कामाला जातो, याच आमच्या केरळला जाऊन क्लासरूम ऑफिसर झालेला माणसाला काही वाटत नाही. मग तो निराश होतो आणि निराश झाल्यानंतर दरोडा होतो. गावोगावी अशी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली दलित मुलं, ओबीसी मुलं पूर्ण दारोडी झालेली आहे. मग त्या पंचशीलचं काय करायचं? मज्जा मेरे वगैरे हा बरं, ही परकेची बोलं नाहीत, ही शत्रूची बोलं नाहीत. मला माडी मिळाली, मला गाडी मिळाली भीमा तुझ्यामुळे असं म्हटल्यावर पाप संपत नाही. मिळालेली गाडी आणि माडी कुणासाठी आहे याचा विचार करावा. बुद्ध विहार मोठे झाले आणि माणसं लहान झाली, देवळं मोठी झाली आणि माणसं लहान झाली. माणसं विचार करायची बंद झाली. हे सगळं बदलायला पाहिजे. नुसत्या भाषणाने काही होत नाही. दुष्यंत कुमार नावाचा कवी म्हणतो, पीर म्हणजे पिढा, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए. हे दुःख आहे ना लोकांचं, सामान्य माणसाचं, ते वितळलं पाहिजे. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. त्यातनं एक स्वातंत्र्याची विकासाची गंगा आली पाहिजे. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कोशिश ये कि हर सूरत बदलनी चाहिए. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू यायला पाहिजे. हा मग मी सांगता गेलो 72 साली यशवंतराव म्हटले की असं काही वाचता येणार नाहीये, त्याच्याऐवजी आपण रोजगार हमी सुरू करूया. का? 21 कलमामध्ये सांगितले सन्मानाने जगण्याचा अधिकार, आणि भिकेची जिंदगी सन्मानाची जिंदगी नसते. आणि कमी काम करून द्यात माणसं जगली पाहिजे, पण काम केल्याशिवाय फुकट मिळतं असा संदेश राज्याकडनं जायला नको. म्हणून रोजगार हमी सुरू करणार एक सरकार आणि लाडक्या बहिणीच्या नावानं 1500 रुपये देणार एक सरकार. लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमामुळे पैसे गेले याचं दुःख नाही आहे. लोकांना पाप करायला प्रवृत्त केलं. म्हणजे बँक अधिकाऱ्यांच्या बायका, इंजिनियरच्या बायका, प्राध्यापकांच्या बायका, शिक्षकांच्या बायका सगळ्यांनी पैसे घेतले. हो, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे. आम्ही राहतो तिथं शेजारी एका बाईला त्याच्या घरात 6 जणी बायका आहेत. 1500 गुणिले 6 एवढे पैसे मिळाले. त्या माणसाचा एकूण ऊस 1200 टन जातो. म्हणजे पापी बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना आहे. नैतिकता नष्ट करण्यासाठी लाडकी बहीण योजना आहे. नैतिकता नष्ट करण्यासाठी 5 किलो धान्य आहे. कारण 5 किलो धान्य मिळायला लागल्यापासून काय झालं की 7 दिवस रोजगाराला जायची माणसं कमी झाली. त्याच्यात पुरुष मंडळी. कारण 2 दिवस रोजगारला गेलं की 1 दिवसाचा रिचार्ज मारायचा आणि तो 1 दिवसाच्या पगाराची 4 रुपयाच्या आठवड्यावर. त्या दिवशी स्वस्त असते ना. म्हणजे घर नष्ट करण्यासाठी 5 किलोची योजना. हेच पैसे तुम्ही इथं जतला पाणी देण्यासाठी आणले असते, शेतकऱ्यांना बियाणं पुरवण्यासाठी दिले असते, फुकट बियाणं पुरवलं असतं, त्याच्या मजुरीचे पैसे दिले असते, तर आम्ही जास्त स्वाभिमानाने जगलो असतो का नाही? मग आम्ही स्वाभिमानाने जगू नये अशी सरकारची इच्छा आहे. कारण स्वाभिमानी नागरिक हा हुकुमशाहीला धोका असतो. तुम्ही घाबरलं पाहिजे, तुम्ही लाचार झालं पाहिजे. कारण हुकुमशाहीला सतत भीती काय वाटते, ही घाबरणारी माणसं एक दिवशी घाबरायचं बंद करतील आणि घाबरायचं बंद केल्यावर राज्य कसं टिकणार. आणि मग राज्य टिकण्यासाठी ते काम करत असतील तर आपलं राज्य येण्यासाठी आपण काय करायचं आहे?
कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे, कुठल्या गोष्टीसाठी भांडायचं आहे? म्हणजे गांजा वाटणाऱ्याचा फोटो लावायचा आहे का फुले आंबेडकरांचा फोटो लावायचा आहे? पण फोटो लावून काय फरक पडणार? त्याच्या पुढच्या बदलात काय करायचं? बाबासाहेबांच्या मार्गाने कोण जायचं? या मार्गाने जायचं म्हणजे काय करायचं? याबद्दल आम्हाला सांगणार, चर्चा करणार कोणी नसणं हे आमचं दुर्दैव आहे. मी देशभक्त आहे म्हणजे उद्या सकाळी उठून काय करू? देशाच्या फोटोला हार घालू काय? बहुतेकांची राष्ट्रभक्ती 26 जानेवारी 15 ऑगस्टला जिलेबी खाण्यापुरती आहे. आणि एक बारकाचा झेंडा पोरला घेऊन द्यायचा, ते आपल्या दिवसभर पळत आहे. याच्यावर देश चालत नाही मित्रांनो. देश म्हणजे आम्ही असतो. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. आम्ही आम्हाला शब्द दिलाय हो, आम्ही समता देणार आहे म्हणून. मग समता देणार आहे तर समजा नसेल तर रोम भागावं लागेल की नाही? की ही विषमता आहे, दलितांच्यावर अत्याचार होत आहेत, मुस्लिमांच्यावर अत्याचार होत आहे, ओबीसींच्यावर अत्याचार होत आहे. बर 22 प्रतिज्ञा इथं वाचणाऱ्या माणसांनी वाचले असेल बाबासाहेबांच्या. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या आणि त्यामध्ये खोट्या देवांना पूजणार नाही अशी प्रतिज्ञा आहे. राम आणि कृष्णावर विश्वास ठेवणार नाही म्हणून प्रतिज्ञा. मग माझा नेता जर राम आणि कृष्णाच्या बाजून असेल आणि त्यांच्या सरकारबरोबर राहत असेल तर नेत्याला सांगायसाठी आपणच उभा राहायला पाहिजे नाही. हे बाबा तुला नसलं मंत्रीपद चालेल आम्हाला, तो आमच्या बरोबर रस्त्यावर राहा, तो आमच्याबरोबर प्रश्न सोडवायला राहा. हे करावं लागेल की नाही? गप्पा आमच्या ज्या चालतात खोट्या राजकारणाच्या, त्याच्याऐवजी खऱ्या राजकारणाच्या गप्पा करायला पाहिजेत. म्हणजे अलमट्टी 3 मीटर चालू आहे. त्यामुळं 4 क्युसेक्स पाणी कर्नाटकाला जास्त द्यायचं आणि ते 4 क्युसेक्स अलमट्टीला आपल्याला घ्यायचं. हे 15 वर्षापूर्वी मी मंत्रालयामध्ये मांडलं होतं. कर्नाटक सरकारनं मान्य केलं होतं. महाराष्ट्र सरकारमधल्या ब्राह्मण अधिकाऱ्यांनी ते फेटाळून लावलं. आणि कारण काय सांगितलं असेल? दुःखाची गोष्ट आहे. कारण असं सांगितलं, जत तालुक्यातल्या लोकांची तशी मागणी नाही आहे. आता याला काय करतात? पण मागणी नाही खरी गोष्ट आहे की, कारण अभ्यास नाही आहे. मग अभ्यास करणारा बाप आपला होता बाबासाहेब, त्याचं काय करायचं? ते मार्गाने कोण जायचं? बाबासाहेबांची गाणी लिहिणं भयंकर सोपं असतं. ती म्हणणं तालावर हे पण सोपं असतं. बाबासाहेबांच्या मार्गाने एक पाऊल चालणं खूप अवघड असतं. बसवण्णांच्या मार्गाने एक पाऊल चालणं खूप अवघड असतं. एकदा बसवण्णांचं काय झालं की एक वेश्या, एक खाटीक, एक कलाल म्हणजे दारू विकणारा आणि प्रचंड गुंडगिरी करणारा माणूस, तर तो शिवसेना मोठा होता माडीदेव मासय्या. आणि म्हणजे आता लिंगायत धर्म संपणार म्हणजे अजिबात शिल्लक राहणार नाही. कारण बसवण्णांनी वेश्येला पण अनुभव मंडपात आणलं, कलाला दारूवाल्याला पण आणलं, चोराला पण आणलं, मारामारा करणाऱ्याला पण आणलं. मग बसवण्णाने एक वचन दिलं. बसवण्णा म्हणतात, एका हातात तलवार आहे, तोंडात दारूची बाटली आहे, दुसऱ्या हातात मटणाचा तुकडा आहे, पण ज्याची बदलण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी लिंगायत धर्म कुठं आहे? मला स्थानिक पातळीवर असा विचार करावा लागेल की ही जी पोरं बिघडली असतील पण त्यांना वाटत असेल बदलायचं, तर बदलायची जागा कुठे आहे? या प्रश्नांच्यावर, राजकारणावर, संविधानावर दर आठवड्याला बसून महिला आणि पुरुष चर्चा करतायत, अभ्यास करतायत, असं दिसतं का? मग त्या जयंतीचा उपयोग काय आहे? बरं, बुद्ध धर्मामध्ये पण लिहिलं नाही का हलवी लावा डीजे लावा, आणि बाबासाहेबांनी पण सांगितलं नाही. मग मी काय करायला लागलोय बाबासाहेबांच्या जयंतीला? मग मी फुलेंच्या जयंतीला काय करायला लागलोय?
आणि पण मी माझ्याच जातीच्या लोकांना बोलून का काय वागलोय? आता मी नवीन चळवळ उभी करतोय, देशभक्त मानवतावादी चळवळ, जिला कुठल्या जातीचा संबंध नाही. तरुण 16 ते 25 वयोगटातल्या मुला मुलींची चळवळ आहे. एक राजकारण असतं ते जागेचं राजकारण, हे नुसतं राजकारण निवडणुकीचं नसतं बरं का, जागेचं पण राजकारण असतं. ज्याच्याकडे जास्त जमीन असते त्याला जास्त किंमत असते, आणि ज्याला जमीन नसते त्याला अजिबात किंमत नसते. कलेक्टरची खुर्ची कलेक्टरपेक्षा मोठी असते, तो जास्त जागा व्यापतो. आणि त्याच्यानंतर कारकून असतो, जरा बारकी खुर्ची असते, दोन्ही बाजूला हात असलेली, आणखी कमी जागा व्यापतो. शिपाई स्टूलवर बसतो, आणखी बारकं स्टूल असतंय. आणि कलेक्टरकडे गेलेला माणूस जमिनीवर दोन्ही पाय पोटाशी धरून बसतो, अगदी कमी जागा व्यापतो. हे जागेचं राजकारण आहे. अजून पण आम्हाला जागेचं राजकारण कळालेलं नाही. आम्हाला असं वाटत नाही की गावातला मुख्य चौक जो आहे ना ती आमची जागा आहे. हा देश जर आमचा असेल ना, मुख्य चौक पण आमचा. त्यामुळे आंबेडकर जयंती बौद्ध वस्तीत का व्हावी? मुख्य चौकातच होईल ना. त्या निमित्तानं मी या देशाच्या मुख्य चौकावर माझा अधिकार प्रस्थापित करेन. रोहिदास जयंती चांगलापणात होते, फक्त नावे एक तर 2-3च असतात. त्यातले एखाद्याला वाटतं की सेना नाव्याचा फोटो आपण घरात लावूया, ह्याच्या पलीकडे नाही. पण न्हाव्याचा, साळ्याचा, माळ्याचा, कोळ्याचा, चांगलाचा, कुंभाराचा प्रत्येकाचा अधिकार मुख्य चौकावर आहे. आणि माझ्या समाजातलं जे काही चांगलं आहे, माझा जो महानायक आहे, त्याचं महत्व मी मुख्य चौकामध्ये सांगणार आहे. बाबासाहेब ज्यांना पटलाय त्यांना बाबासाहेब दरवर्षी काय सांगतो, ज्यांना पटलं नाही त्यांना सांगावं लागेल की बाबासाहेब नसते तर एकाही पहिला माताचा अधिकार मिळाला नसता. बाबासाहेब नसते तर समता आली नसती. अस्पृश्यता पाळणं हा बेकायदेशीर आहे, गुन्हा आहे, असं झालं नसतं. लग्नाचे कायदे व्यवस्थित झाले नसते, स्त्री हक्काचे कायदे झाले नसते, घरोघरी बायकांना जी मारहाण किंवा हे केलं जातं, त्यांच्यावर अत्याचार केले जातात, त्याच्या विरुद्ध कायदा झाला नसता. मग तो काय बौद्धांच्यासाठी नाही केलेला. पण बौद्धांनी एक कारस्थान असं केलं बरं का की बाबासाहेब आमचे एकटे, म्हणजे बाकीच्या कोणी बाबासाहेबांच्याकडे यूज नाही होते. आपला काय संबंध, आपल्याला काय केलं? त्याच्या अगोदरच एक कारस्थान आहे बरं का. ते कारस्थान फार कमी लोकांना माहिती आहे. हे कारस्थान इथल्या हिंदू महासभा बाकीच्या लोकांनी केलं की घटनेची संपूर्ण निर्मिती एकट्या बाबासाहेबांनी केली, असा प्रचार करा, म्हणजे बाबासाहेब आणि उरलेले जमात जाती आहेत त्या वेगळ्या पडतील. आपलं कधी कुणाला माहिती आहे आता एक तरी माणूस मिळेल का की घटना समितीमध्ये 15 बायका होत्या? एकीच नाव माहिती आहे का आपल्याला? त्यामध्ये आदिवासीसाठी लढणाऱ्या बायका होत्या, कामगारांसाठी लढणाऱ्या होत्या, वेश्यांच्यासाठी लढणाऱ्या होत्या. कोण होत्या या? त्यांनी जे ठराव मांडले ते सगळे संविधानात आले. 299 लोक प्रयत्न करत होते 2 वर्ष, त्यावेळेस संविधान आलेलं आहे. बाबासाहेबांचं एकट्याच आहे म्हणून आपण संविधानापासून आणि बाबासाहेबांच्या पासून सगळ्यांना दूर करण्याचं कारस्थान आणून पाठवलं. मग त्याच्यानंतर हे सांगितल्यानंतर शंकराचार्याचं मत आलं होतं की या एका शूद्राने निर्माण केलेले संविधान मला मान्य नाही. महाराजा काय वापरायचं काय असे त्यावेळी लोक म्हणायचे. तर एका माणूस असं म्हटलं कोल्हापूरच्या बिंदू चौकात शृंगेरीच्या शंकराचार्यांना, तेव्हा ते किती विद्वान आहेत माहिती आहे का तुम्हाला बाबासाहेब? शंकराचार्य म्हणला विद्वान आहेत म्हणून काय झालं? गाईचं दूध गटारीत आलं तर पिणार आहे का तुम्ही? किती विषारी गोष्ट ही माहित पण नाही आपल्याला. आणि या कारस्थानाचा प्रश्न काय झाला की बाबासाहेब एकटे पडले आणि म्हणून आम्ही एकटे पडलो. आम्ही बाकीच्यांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये अपयशी ठरलो.
त्या ह्याच्यामध्ये बसवण्णांच्या चळवळीमध्ये सुद्धा बायकांना पहिल्यांदा अधिकार दिला लिहायचा. त्यामध्ये काळवे नावाची एक बाई आहे, ती डायरेक्ट बसवणाराच प्रश्न विचारते, बायांच्यासाठी एवढा झगडतो असं म्हणतोस तू आणि तू 2 बायका का केल्यास? हे धाडस बसवण्णांच्या चळवळीनं महिलांना दिलं. तेच धाडस यावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती, पण आलं नाही. याचं कारण राजकारण होतं आणि ते राजकारण उच्चवर नेणे केलं होतं, त्याला आम्ही बळी पडलो होतो. आता तरी आम्हाला हे राजकीय नेतृत्व आणि विचारवंतांचं नेतृत्व सगळ्या जातींच्या मध्ये वाटता येईल का? म्हणजे निरनिराळ्या जातीतली सगळी गरीब माणसं आणि त्यांची तरुण पोरं शिकणारी ही एकत्र येऊन चांगल्या राजकारणाचं शिक्षण घेऊन राजकारण करतील का? लढाई सोपी आहे. अजून 50 वर्ष मला नाही वाटत. तुम्हाला माहित आहे ना तुमच्या गावात किती पैसे वाटले होते? एवढे पैसे देता येत नाहीत असा शेतमजूर नाही निवडून येणार. पण एक जागा अशी आहे जिथं मी उभा राहिलोय, ती म्हणजे गाव. गाव नैतिक बनवता येतं. गाव नैतिक बनवता तर गावाला कायदे बदलता येतात. वारले त्यांचं नाव होतं मोहन हिराबाई हिरालाल. विदर्भामधलं मेंढा लेखा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये आमच्या गावी आम्ही सरकार आणि विधानसभेत लोकसभेत आमचं सरकार ही लढाई होती. एकूण 16 कायदे बदलले त्यांनी ग्रामसभेच्या ठरावानं. बांबूवर आदिवासींचा अधिकार आहे, घर बांधायला लागतील एवढी लाकडं आणायचा आदिवासींचा अधिकार आहे आणि सरकारी अधिकारी पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय हद्दीत यायचं नाही. हे गाव आपल्या हातात आहे. हे गाव आधी आपण नैतिक बनवूया, समर्थ बनवूया, विचार करणारं बनवूया. विचार न करणाऱ्या संस्कृतीतनं विचार करणाऱ्या संस्कृतीमध्ये यायचं असं बाबासाहेबांनी सांगितलं. कारण अभिषेक करायला विचार करायला लागत नाही. लग्न करताना मंत्र म्हणायला आम्हाला विचार करायला लागत नाही. मग तो भले तो म्हणजे असं म्हणत असतो की मी या स्त्रीचा हातात घेतो, म्हणून काय करतो, मी या बाईला सोडणार नाही असं संस्कृत बंद म्हणतो. आता देवाला काही मराठी कळत नव्हे. मग कळत नसेल तर ते आमचा देव कसा असेल? मग त्या बाईला मी सांगायला बाई तुला सोडणार नाही, तुला त्रास देणार नाही. तिला पण म्हणायचं मी तुला त्रास देणार नाही, सासऱ्यांना सांभाळेल, मराठीत सांगावं, तुम्हाला लोकांना कळलं, बाई पाहुण्याने कळलं. बरोबर की नाही? पण ही गुलामी जी आहे ना, ती गुलामी भयंकर आहे ना. मग विचार करणारा माणूस धार्मिक झाला तरी धर्मांध होत नाही. तुम्हाला अनेक जण धार्मिक आहेत ना, पण धर्म म्हणजे काय? मला हे सांगितलं, मी नागपूरला गेलो होतो, वर्ध्याला गेलो होतो, तर मी सांगितलं ब्रह्मदेवाचं. एक जण उठला, गुजरात मधून आला, देशातल्या सगळ्या राज्यातले होते मुलं. तो म्हणला माझ्या तुम्ही भावना दुखावलेल्या, तुम्ही ज्या भाषेत बोलता देवाच्या बद्दल हे मला मान्य नाहीये. आणखी काय बोलायचं का? म्हणजे हे बोलून टाक, म्हणजे पुन्हा नको नाही म्हणणं. हे बोलत नाही. 2 गोष्टी लक्षात घे. हे भावना नावचं तुझं मन इंद्रिय आहे कुठे? मी पाय मुरगाळा म्हणलं दाखवतो, हो मान दचकली म्हणलं दाखवता येतं. ही तुझी भावना कुठं आहे? आणि दुसरी गोष्ट मला असं सांग म्हणजे की भावना कुणाच्या दुखावतात? ज्याची श्रद्धा कच्ची असते त्याच्या भावना दुखावतात. तुला शंका राहिली आहे माझ्या बोलण्यामुळे तुझे विचार बदलतील आणि तुला धार्मिक होतील. तुझी पक्की श्रद्धा असते तर म्हणलं याला काय बोलायचं बोलू दे ना. माझा विष्णू, माझा कृष्ण, माझा इंद्र माहिती आहे मला. हे असं आहे. आणि म्हणून मग आपल्याला त्या देवाच्या प्रश्नाकडून माणसांच्या प्रश्नाकडे यायचं असेल तर अशी एखादी चळवळ लागेल आपल्याला की त्या चळवळीमध्ये बुद्धी आंबेडकरांची वापरली जाईल.
भावना गांधींची वापरली जाईल, चिकित्सा फुलेंची वापरली जाईल आणि समता बसवण्णांची वापरली जाईल. करता येईल का? काय हरकत आहे करायला? हरकत काय? सगळेजण एकाच मार्गाने जन्माला आलेले आहेत आणि मेल्यावर सगळेजण एकाच पद्धतीने जातात. मग मी असं का म्हणावं की माझीच जात मुख्य आहे म्हणून? यातनं आंबेडकर सुद्धा चुकले नव्हते. आंबेडकरांच्या बद्दल ज्या वेळेला माणगावच्या परिषदेमध्ये शाहूंनी सांगितलं की तुमचा नेता आलेला आहे, लांडगा हा बकऱ्यांचा नेता नसतो, तुमचा नेता आलेला आहे, या नेत्याला मोठं करा आणि तुम्ही मोठे व्हा. आणि जरी त्यांनी स्वीकारलं आंबेडकरांना नेता म्हणून, तेव्हा जरी त्यांचे जुने पुढारी जे होते ना विदर्भातले, ते म्हणजे तुम्हाला एखादा लाडवण नाही तर आंदवण नाही मिळाला का? तुम्हाला पाहुण्या महाराज गावला का नेता करायला? कारण आम्ही खानदारी महाराज, लालवण आहेत, आंदवण आहेत, सोमस आहेत, बाहुण्या महाराज कवितला म्हणजे जाती व्यवस्थेने त्यांनाही सोडलेलं नव्हतं. त्याचा त्यांना त्रास झाला, नंतर आले लोक माग, पण त्यांना त्रास झाला. परंपरेमध्ये आपल्याला तुकाराम घ्यायला काय अडचण आहे? बरोबर, आंबेडकर तुकाराम विरोध आहेत का? पण नाही हे कुठे माहिती आहे आम्हाला? हे आम्ही टोकत असतो. म्हणजे आंबेडकर स्वीकारले नाही की आम्हाला हेडगेवर चालतो, यज्ञ चालतो, अभिषेक चालतो, पण तुकाराम चालत नाही. जो तुकाराम असं म्हणतो, आमुची या भावे तुझं देवपण नाही तरी कोण उच्चारते, तो पुढे जाऊन असं म्हणतो की देव आहे ऐसे वदवावी वाणी नाही ऐसे म्हणी कसं व्हावा. माणसं गोळा तरी देव देव म्हटलं चांगलं असतं, पण गोळा झाल्यावर विचार करायचा आहे ना. तसं हे सगळे महापुरुष आणि त्याच्यावर विचार होण्याची प्रक्रिया कशी सुरू करणार आहे? माणसं वाचल्यानंतर बदलतात. वाचायची सोय काय करणार आहे मला सांगा? मोबाईल सोडून वाचायची सोय. पुस्तकं खूप आहे, पुस्तकं स्वतः वाचू शकत नाहीत ना स्वतःला. वाचणारी पोर कुठली आणायची? वाचणारा पोरग पाहिजे असेल तर वाचणारा मास्तर लागतो. शिक्षक म्हणजे आयुष्याची खिडकी असतो आणि तो त्या खिडकीतनं जे दाखवतो कोणाची पोरं वाचला तर आयुष्यभर त्या मार्गाने चालतात. मग शिक्षकानं वाचला असेल तर तो सांगतो हे पुस्तक नाही चांगलं आहे, वाच. मग शिक्षकाला श्रद्धा आहे म्हणून पोरग ते वाचायचं वाटतं. मग पोरग बदलतं ते मित्राला सांगायला लागतं वाच म्हणून. हे सगळे मिळून गाव बदलायला लागतात वाचायसाठी. हे सगळं जे आहे ना हे नैतिक राजकारणाचा भाग आहे. वाचणारा समाज निर्माण करणं, विचार करणारा समाज निर्माण करणं, कायदा समजून घेणारा समाज निर्माण करणं. मोहन हिराबाई हिरालालनं त्या आदिवासी गावात तेच केलं. आणि मग ते मेंढारेखा गाव जे आहे ना ते जग प्रसिद्ध झालं. जरी पूर्ण होऊ शकत नाही का? होऊ शकत. माणसानं माणसाशी माणसासारखं वागायला धर्मग्रंथाची गरज नाही एवढं म्हटलं तरी वाट. तुकारामाने त्या काळामध्ये सांगितलं, आळंदीमध्ये तुकाराम गेला असताना प्रचंड पावसामध्ये कोणीही या शूद्र माणसाला दारू गुंड आत घेतलं नाही. म्हणजे गेले मशिदीत, मशिदीतल्या लोकांनी आत घेतलं. आत घेतल्यानंतर तुकाराम महाराज मोठे आहेत, विद्वान आहेत, माहित होतं त्यांना. मग त्या मौलवीने सांगितलं की आता नमाजाची वेळ झाली, नमाज झाल्यावर आम्हाला प्रवचन द्या. आणि त्यावेळेला पहिला अभंग जो आहे दखनी भाषेतला तुकारामाने लिहिला. तो अभंग असा आहे, अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह काम करावे, अल्लाह दारू अल्लाह दवा अल्लाह दारू अल्लाह सब करावे. आता प्रश्न काय आहे की मग मला माणसांच्या बरोबर माणसासारखं वागताना अडचण काय आहे? मी गर्दीत सुद्धा माझ्या जातीच्या माणसाला का शोधतो? माझ्या गावच्या माणसाला का शोधतो? मी त्याच्या पलीकडे जाणं आणि संबंध जोडणं ही एका नव्या समाजकारणाची, नव्या राजकारणाची सुरुवात आहे. तुम्हाला अशक्य वाटेल, अख्खा देश बदलता येतो. जत विधानसभा मतदारसंघामध्ये गावं किती असतील?
120 गाव आहे, बरोबर आहे. त्यातली 60 गावं जर नैतिक राजकारणाने बदलली तर नैतिक राजकारणी लोकांना न वगळून आमदार करता येईल काय? आणि त्यासाठी प्रशिक्षित माणसं घ्यायची आहे, प्रशिक्षित महिला, प्रशिक्षित पुरुष, की मला काय करायचं आहे, मला काय समजून घ्यायचं आहे, कुठल्या महापुरुषाला काय करायचं आहे, कुठल्याही महापुरुषाची किती मोठी जयंती केली तर फरक पडत नाही. म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीला विमानात मिरवणूक काढली, बाबासाहेबांना काही फरक पडणार आहे का? आणि आम्ही बदललो नाही तर आम्हाला तर काही फरक पडणार आहे का? महात्मा फुलेंची जयंती केली नंतर महात्मा फुलेंना शिवाय दिला, महात्मा फुलेंना काय फरक पडणार? माझ्यामध्ये बदल करायचा आहे, मी आठवायचं आहे ना. आई वडिलांच्या स्मरणार्थ हे करायचं ठरवलं, याचं कारण काय आहे? तुकारामांचा अभंग आहे, पुढती हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे. माणसं अविचारी होऊन संपायला लागलेली आहे, नष्ट व्हायला लागलेली आहे, ते बघवत नाही म्हणून निश्चंत हे तोंड वाजविले म्हणून बोलायचं. मी तर काय वेळेला आठवलं सकाळी सकाळी जयसिंग पूर्वस्थित केला, कारण हे बुडायला लागलेलं बघवत नाही आणि ह्याचा परिणाम होणार आहे दंगलीमध्ये. आणि त्या दंगलीमध्ये जसं गुजरातच्या दंगलीमध्ये स्वाध्याय परिवारचे आठवलेचे लोक सगळे होते आणि त्यांनी आदिवासी पोरांची डोकी फिरवली आधी देवाच्या नावावर आणि पुन्हा दंगली करायला सांगितल्या. तुरुंगात ती गेली, आठवण नाही गेले. योगेश्वर कृष्ण ती माणसं तुमच्याकडे आहेत आणि मला माहित नाही, कुणी भेटलं की जय योगेश्वर होतं, बरं वाटतं कृष्णाच्या नावानं आहे. आणि मग एक दिवशी त्यांचं कारस्थानाचं कट कारस्थानाचा आखणी पूर्ण झाली की ते सांगतात, कृष्णाने काय सांगितलंय, जो आपला शत्रू आहे तो बाप असला, भाऊ असला, बाई असली, बाबा असला तर त्याला ठार मारणं तुझं कर्तव्य आहे. स्वधर्मम निधनम श्रेय परवधर्म वयावा, म्हणजे माझ्या धर्मासाठी मरायला तयार व्हा, आपण दुसरा धर्म वाईट आहे तो नष्ट करा. आणि सगळी आदिवासी पोरं गेली ना, माणसाला ठार मारलं, 2000 मुसलमान मारले गेले त्या दंगलीमध्ये. आणि सगळी आदिवासी पोरं डांग लिहिल्यातली तुरुंगातली. इथं काय होणार आहे? इथं तेच होणार आहे. अहमदाबादमध्ये बायकांनी दुसऱ्या बायकांनी खून केलेले. एक भयंकर बाहेर फोटो आहे, गरोदर बाईच्या पोटातलं मूळ चाकून काढून त्रिशूळावर लावून ठेवलं. धर्मानं अशा प्रकारची क्रूरता येत असेल तर आपण विचार करायला पाहिजे. मग त्या गीतेकडे मी जाणार नाहीये, त्याच्या मी ज्ञानेश्वरीकडे येईल. आणि गीता सांगते काय पण करा, करता करावी तर मीच आहे, तू निमित्त मात्र आहेस. आणि तुम्ही काळजी करता का? गरिबी आहे, दरिद्रता आहे, मारामारी आहे, बलात्कार आहे, असं नाही. एकदम सगळं पाप वाढलं नाही की मी येणार. धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मानं संजाम्य. मी स्वतःच गोष्टी पुन्हा करेन आणि तुझं करेन. विषय तत्वज्ञान आहे. ज्ञानेश्वर असं म्हणतात, तरी उचिते कर्मे आघावी, तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. उचित कर्म करून अर्पण करा आणि चित्त स्वतः स्थिर ठेवणं हा जो भाग आहे. आणि एक नैतिक राजकारणाचं आंदोलन चालवणं, पुन्हा एकदा आपले सांस्कृतिक गोष्टी गोळा करणं. बायकांनी गाणी हरवलेली आहेत, पुरुषांनी खेळ हरवलेले आहेत, विचार करणं हरवलेलं आहे, मजबूतीनं उभा राहणं हरवलेलं आहे. जगापांचं वैशिष्ट्य आहे. एवढी माणसं जमा झाली पुण्यामध्ये, व्याख्यान घ्यायला लोक घाबरतात कारण 5-25 माणसं पण येत नाही. पण हे हलणं येणं आणि बोलणं हे वाया जाऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणजे ज्या सगळ्या मनुष्य समाजातले जे लाभणारे आणि वंचित आहेत त्यांच्या बरोबर मला कसं जाता येईल, त्यांच्या उपयोगाचं कसं निर्माण करता येईल, माझं गाव त्या दृष्टीने कसं जाईल. मी माझ्या कॉलेजमध्ये शिवी मुक्त कॉलेज अभियान चालवलं होतं. शिवी देण्यापूर्वी विचार करा शिवीचा अर्थ काय आहे. आणि तुमची पण आई आहे, त्याची पण आई आहे, निम्म्या शिव्या कमी झाल्या. आणि बायकांनी पण आईने पण सांगितलं पाहिजे
पण त्या आईवरनं काय शिवी देतोस? जिनं जन्म दिला तुला. सगळ्या शिवा बायकांच्यावर अत्याचार करणार आहे. आई असून नाही तर बहीण असून नाही. पुरुषांच्यावर अत्याचार करणारे शिवाय नाही. हे पण बदलायला पाहिजे. एक सज्जन, विचारी, जाणकार, विधायक नेतृत्व निर्माण करावं लागेल. विधायक विकास म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. विधायक विकास म्हणजे गावाची कमान नाही. विधायक विकास म्हणजे देवळं बांधलं नाही. विधायक विकास म्हणजे चकचकीत रस्ते करणं नाही. विधायक विकास म्हणजे जिथं सगळ्या प्रत्येक माणसाला शिक्षण मोफत असेल, आरोग्य मोफत असेल, त्याला पिवळं हिरवं निळं कार्ड मागितलं जाणार नाही, एकही पैसा द्यावा लागणार नाही, आणि ज्याला काम करायचं आहे त्याला काम मागितलं की 2 दिवसात काम मिळण्याची सोय असेल, असा एक देश निर्माण करण्याची जबाबदारी आपल्याला. आणि मला वाटतं की जगतापाने मनावर घेतलं तर जत तालुक्यात त्याची सुरुवात होऊ शकेल. त्याच्यामध्ये चांगले शिक्षक आपल्याबरोबर येतील. कारण मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही 4 दिवस लक्षात ठेवा हो, पण एक शिक्षक सांगतो ना, एक पिढी बदलते, आणि आता अनेक पिढ्या तो बदलत असतो. शिक्षक चांगले बरोबर येतील, चांगले डॉक्टर बरोबर येतील, चांगले कार्यकर्ते विचारवंत बरोबर येतील. गावोगावी जर आपण वाचायला सुरुवात करूया. घरामध्ये बायकांनी पूर्वी हळदी कुंकवाला जमायचे नाही, नाही आणखी काय जमतो तसं आठवड्यात नाही कशाला पण जमूया, पण वाचूया की जरा. अशी चळवळ उभी करण्याची गरज आहे. ही चळवळ उभी करण्याची आशा व्यक्त करतो. 8 आणि 9 फेब्रुवारीला शिरोळ तालुक्यामध्ये दत्त कारखान्यावर एक शिबिर घेतलं आहे, ग्रामीण कार्यकर्त्यांचं शिबिर. एखाद्या गावात 5 मुलं यायच्यापेक्षा त्यांना देश बदलण्याची इच्छा आहे आणि बदलू शकता असा आत्मविश्वास आहे. मी नेहमी गाणं म्हणत असतो, तू जिंदा है तो जिंदगी के जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार लाजमी. गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर, गुजर गए 1000 दिन, कभी होगी इस चमन पे भी बहार की नजर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार लाजमी. असं बदलायची इच्छा असणारी माणसं मग बाबासाहेबांच्या, फुलेंच्या तत्वज्ञानावर, बसवण्णाच्या तत्वज्ञानावर एक नवं राज्य उभारतील, जिथं भ्रष्टाचार नसेल, जिथं पैशावर मतं विकत घेतली जाणार नाही, आणि घाण शिवराळ पुढारी बोलणार नाही. असं एक राज्य निर्माण करणं, हे जर आपल्याला स्वप्न पडत नसेल तर बाबासाहेबांचं नाव घ्यायची आपली लायकी अजून झालेली नाही असं समजावं. तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. जय संविधान, जय भारत.